सोलापूरकरांची तब्बल 6 दशकांची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने सोलापूरमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय मंजूर करण्यात आला असून यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच महाविद्यालय सुरू होणार आहे. या निर्णयामुळे आमदार देवेंद्र कोठे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे. तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही या मागणीसाठी शासनाकडे पाठिंबा देत महत्वाची भूमिका बजावली. पूर्वी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकाळात या महाविद्यालयासाठी प्रयत्न सुरू झाले होते. मात्र काही तांत्रिक कारणामुळे प्रस्ताव रखडला होता. त्यानंतर आमदार कोठे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन आणि विधानसभेत वारंवार मागणी करून हा विषय पुन्हा गतिमान केला. 1966 साली सोलापूरसाठी मंजूर झालेले शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड येथे स्थलांतरित झाले होते. त्यानंतर अनेक वर्षे सोलापूरकरांना या महाविद्यालयाची प्रतीक्षा करावी लागली. कामगारांच्या शहरात अभियांत्रिकी शिक्षणाची सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांना परगावी जावे लागत होते, तर आर्थिक अडचणींमुळे अनेकांना शिक्षण अर्धवट सोडावे लागत होते. आता मात्र सोलापुरातच दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षण उपलब्ध होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे सध्या सुरू असलेले तंत्र शिक्षण अभ्यासक्रम कायम ठेवून त्याच ठिकाणी अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून 3 प्रमुख अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना मंजुरी देण्यात आली आहे. AI अँड मशीन लर्निंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. सोलापूरकरांसाठी हा निर्णय केवळ शैक्षणिक सुविधा नसून सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचा मार्ग ठरणार असल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.